मित्रांनो, आता दुपारचे वाजलेला आहे 1 आणि आम्ही जात आहोत तळा कावेरीला, जिथून आपल्या कावेरी नदीचं उगम होतं. तर त्या ठिकाणी आम्ही जातोय. पवित्र ठिकाण आहे खूप. आता मडिकेरीमधून तळा कावेरीला जायला 1 तास 7 मिनिटं लागणार आहेत. 40 किलोमीटर आहे टोटल. आता आलेलो आहे तळा कावेरी रोडवर आणि हा रोडवर थेट आपल्याला चालायचं आहे 32 किलोमीटर. तर मित्रांनो, हा जो तळा कावेरी रोड आहे ना, तो झिगझॅग आहे, थोडा घाट टाईप आहे. बघा, मित्रांनो आम्ही जातच होतो तळा कावेरी टेम्पलकडे आणि आम्ही या व्ह्यूकडे थांबलो. या व्ह्यूचं नाव आहे तळा कावेरी व्ह्यू पॉईंट. गाडी आहे ना इकडे पार्क केली. व्ह्यू असा काहीतरी आहे की नाही, जबरदस्त. ते माउंटन्स बघा आणि आवाज आहे का, किड्यांचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज आहे, जंगलचा आवाज आहे. मित्रांनो, तुमचं श्री क्षेत्र तळा कावेरी टेम्पलमध्ये सहर्षपणे स्वागत आहे. मॅपमध्ये अजून 8 किलोमीटर लांब दाखवतोय, जे आपल्याला कव्हर करायला लागतील 18 मिनिटं. आमच्याकडून 30 रुपीज घेतले फॉर कार पार्किंग अँड एंट्री फीज, जे पण आहे लोकलचं. ठीक आहे, चालतं तेवढं. आणि असा काही रोड आहे, आजूबाजूला एक घनदाट जंगल आहे यार, घनदाट जंगल. एक इथे चांगलं आहे की इथे कचरा नाही टाकलाय कोणी जास्त, म्हणून बेस्ट. मित्रांनो, गाडी तिकडे पार्क केली आणि पुढे जातोय. तर हे आहे तळा कावेरी टेम्पलचं एंट्रन्स गेट. मी आहे ना चपला ठेवले आणि आता जातोय समोर. सुंदर आहे, किती सुंदर आहे बघा. तो एंट्रन्स आहे, आजूबाजूला डोंगर आहे आणि पाय भाजतोय ऍक्च्युली खूप. इथे असा एक कलर दिलाय, इकडे खूप गरम आहे, इकडे गरम नाही आहे. ताल कावेरी हे हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे, कारण कावेरी नदीची सुरुवात तिथून होते असे मानले जाते. हे कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील ब्रह्मगिरी हिल्सवर स्थित आहे. समुद्र सपाटीपासून 1276 मीटर उंचीवर आहे. लोक याला पवित्र मानतात आणि अनेकदा तीर्थक्षेत्र म्हणून भेट देतात. येथे पूजली जाणारी मुख्य देवता देवी कावेरम्मा आहे आणि भगवान अगस्तीश्वरांचे एक मंदिर देखील आहे, जी नदीला अगस्त्य ऋषींशी जोडते. नदी जिथे सुरू होते ती जागा कावेरी किंवा ब्रह्मकुंडिके नावाच्या कुंडाने चिन्हांकित केली आहे. हे शिवलिंगांच्या छोट्या चांदीच्या मंदिराने सुशोभित केलेले आहे. तेथील पाणी शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते आणि ते शारीरिक आणि भावनिक दोन्ही वेदना बरे करू शकतात. तर आम्ही आता जस्ट ताला कावेरी, जिथे कावेरी माताचा उगम होतो, तिथे आम्ही जाऊन आलो. अतिशय सुंदर मंदिर आहे, एकदम पीसफुल ॲम्बियन्स आहे मंदिराचा. इथे तुम्ही अर्चनाही करून घेऊ शकता आणि इथे एक सुंदरशी महादेवाची पिंड आहे, सुंदरशी नंदीची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे. आणि खाली कावेरीचं जे कुंड बनवलंय कावेरी नदीचं, तिथे कावेरी मातेचं देखील मंदिर आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा या मंदिराचा खूप मस्त होता, खूप पीसफुल आहे आणि रस्ते पण अगदी सुंदर आहेत. या मंदिराला व्हिजिट करायचे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, बिकॉज हे खूप छान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे येताना शॉर्ट ड्रेस, शॉर्ट्स असं काही घालून येऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह.